नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण मुळ्याची चटणी बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुळ्याचे पराठे दाखवले होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी मुळ्याची चटणी दाखवणार आहोत. चटणी दाखवणार आहे. तर मुळ्यापासून भरपूर आपल्याला भाज्या किंवा मुळ्याची भाजी पण करता येते. मुळ्याची आज चटणी बनवणार आहे. मुळ्याचे पराठे केले होते. मुळा जनरली आवडत नाही, खूप तिखट असतो, तर जनरली खाल्ला जात नाही. तर आपण आता मुळ्यापासून आज चटणी कशी करायची ते बघूया. खूप छान लागते. तर चला तर मग आपण चटणी कशी करायची ते आपण बघूया. आपण मुळ्याची चटणी करत आहोत. तर मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे छान तेल तापल्यावरती आपण मोहरी घातलेली आहे. आता मोहरी छान तडतडली की आपण त्यात मोहरी छान तडतडतीये, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. जिरे घातलेले आहेत मी. आता यामध्ये आपण चिरलेला लसूण लसूण चिरून घेतलेले आहेत. तर आपण ते घालून घेऊया. आता यामध्ये मी मुळा खिसून घातलेला आहे. स्वच्छ धुवून त्याची सालं काढलीत मुळ्याची आणि तो खिसून घेतला. आता आपण यात मुळा टाकलेला आहे. आता आपण हा मुळा परतून घेऊया. आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे, म्हणजे छान कलर येतो त्यानं. आता आपण हळद टाकलेली असताना आपण हे पण छान परतून घेऊया. आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळं काय होतं तर मुळ्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण आता मुळ्याला आपण शिजवून घेणार आहोत. आता हा छानपैकी शिजवून घेऊया. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे. मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा छानपैकी शिजवून घेऊया. झाकण वगैरे काही ठेवायला लागत नाही. आपण असाच जे आपण मीठ टाकलं होतं त्या मिठाच्या ह्याच्यामध्ये आपण मुळ्याला पाणी सुटतं, त्यामुळं त्या पाण्यातच आपण मुळ्याला शिजवून घेणार आहोत. तर आपला मुळ्याची चटणी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आपली मुळ्याची चटणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. ही आपली मुळ्याची चटणी तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? जर मुळ्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर मुळ्याची चटणी ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा. आणि जेव्हा तुम्ही घरी कराल तेव्हा मला कमेंट करून सांगा ती कशी झाली आहे ते. आणि आता तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इथं बाकीच्या तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या शेजाऱ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना जर रेसिपी हवी असेल तर माझे चॅनल नक्की शेअर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.